नमस्कार मंडळी, आमच्या यूट्यूब चॅनेलवर आपले सगळ्यांचे पुनश्च स्वागत. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गेल्या आठवड्याचा 22 जून ते 28 जून ह्या आठवड्याचे मेष ते मीन ह्या 12 राशींचे साप्ताहिक राशी भविष्य ह्या व्हिडिओला तुम्ही उत्तम प्रतिसाद दिला, त्याबद्दल धन्यवाद, तुमचे आभार. असाच प्रतिसाद देत रहा. लाईक देखील 100च्या वर आले आहेत आणि व्ह्यूज देखील जवळजवळ 6,500 आहेत. तुम्ही हे सहकार्य करत असल्यामुळे नवनवीन व्हिडिओ चांगल्या पद्धतीने बनवण्यासाठी मला नवीन चेतना, आनंद आणि हुरूप मिळतो. त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. श्री गजाननाच्या स्मरणाने ह्या व्हिडिओला सुरुवात करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पती पंचेतानि स्मरेन् नित्यं महापातकनाशनम. मेष ते मीन ह्या 12 राशींचे दिनांक 29 जून ते 5 जुलै ह्या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य. मेष रास ह्या आठवड्यात मेष राशीच्या जातकांसाठी ग्रहांची स्थिती गतिशीलतेने भरलेली असून मंगळ तुमचा राशीस्वामी सप्तम भावातून प्रवास करतोय आणि त्याचा प्रभाव तुमच्या वैवाहिक संबंधांवर आणि सार्वजनिक वर्तनावर अधिक जाणवेल. गुरु आणि बुध या ग्रहांचे प्रभाव तुमच्या बौद्धिक, भावनिक आणि सामाजिक जीवनावर विशेष परिणाम घडवू शकतात. या आठवड्यात काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. ज्या गोष्टी अधांतरी होत्या त्यात स्पष्टता येईल. जुने वाद मिटवण्याची नवीन संधी मिळेल. मेष राशीचे जातक जे नोकरी किंवा व्यवसाय करीत आहेत त्यांच्यासाठी हा आठवडा संमिश्र राहणार असून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सहकार्य वाढेल, पण सहकाऱ्यांशी मतभेद होऊ देऊ नका. कामाच्या ठिकाणी संयम आणि व्यावसायिकता दाखवणे आवश्यक आहे. नवीन जबाबदाऱ्या येतील, त्या पेलण्याची तयारी ठेवा. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन डील, करार किंवा क्लायंट मिळण्याची शक्यता अधिक आहे. ज्या प्रकल्पांवर तुम्ही गेल्या काही आठवड्यांपासून खूप मेहनत घेत होतात त्याचे परिणाम तुम्हाला ह्या आठवड्यात दिसायला सुरुवात होईल. या आठवड्यात आर्थिकदृष्ट्या संधी आणि खर्च दोन्ही तुमच्यासोबत आहेत. गुंतवणूक करण्यासाठी बुधवार आणि शुक्रवार हे अधिक शुभवार आहेत. विशेषतः शेअर बाजार, म्युच्युअल फंड आणि रिअल इस्टेटमध्ये याबाबत गुंतवणुकीसाठी ह्या 2 वारांचा तुम्ही विशेष विचार करा. कुटुंबातील सदस्यांसाठी काही खर्च ह्या आठवड्यात उद्भवू शकतात. तसेच मित्रांशी जोडलेले सामाजिक खर्च देखील वाढू शकतात. म्हणजे सार्वजनिक कार्यात जिथे तुम्ही नेहमी योगदान देत असता तिथे या आठवड्यात देखील तुम्ही दानधर्माच्या माध्यमातून काही मदत करू शकता. पूर्वीची अडकलेली रक्कम ह्या आठवड्यात मिळण्याची शक्यता अधिक आहे. प्रेम वैवाहिक जीवनामध्ये मेष राशीच्या जातकांना हा आठवडा काहीसा भावनिक असणार असून गैरसमज टाळण्यासाठी संवाद आवश्यक आहेत. प्रिय व्यक्तीच्या भावना समजून घ्या. विवाहित लोकांसाठी सप्तमस्थ मंगळ काही प्रमाणात तणाव निर्माण करू शकतो, तेव्हा शांत रहा, संयम ठेवा. जोडीदाराशी तावातावाने न वागता शांततेने निर्णय घ्या. कौटुंबिक जीवनामध्ये घरातील मोठ्यांविषयी या आठवड्यात तुम्हाला चिंता वाटू शकते. त्याबाबत कुटुंबियांशी योग्य विचारविनिमय करा. सल्लामसलत यामधूनच तुमचं नेतृत्व ह्या आठवड्यात नजरेत येईल. एखाद्या कौटुंबिक समारंभ किंवा धार्मिक कार्याच्या ठिकाणी तुमचा सहभाग वाढू शकतो. वडीलधाऱ्यांच्या तब्येतीकडे विशेष लक्ष द्या. भावंडांशी संबंध अधिक चांगले होतील. विशेषतः बहिणीकडून सहकार्य मिळेल. आरोग्य व मानसिकदृष्ट्या मेष राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात थोडं मानसिक ताणतणाव जाणवू शकतो. विशेषतः 1 आणि 2 जुलै रोजी डोकेदुखी, थकवा, अस्वस्थता अशा लक्षणांवर दुर्लक्ष करू नका. शारीरिक आरोग्यासाठी प्रातःकाळी हलका व्यायाम करा. रिकाम्यापोटी जलपान व ध्यान उपयुक्त ठरेल. आहारात उष्णता कमी करणारे पदार्थ घ्या. हा आठवडा तुमच्यासाठी निर्णयात्मक, विचारशील आणि थोडा भावनात्मक राहणार असला तरी संयम आणि युक्तिवाद यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आत्मविश्वासाने तुम्ही परिस्थिती उत्तम हाताळू शकाल. संयम ठेवा. डोक्यावर बर्फ ठेवा, तोंडात साखर ठेवा, म्हणजे यश तुमच्याच हाती आहे. जर तुम्ही सकारात्मक प्रगती करू शकत असाल तर ह्या आठवड्याचे दिवस तुमच्या विचारसरणीला नवीन दिशा देतील आणि स्वतःच्या ऊर्जेला योग्य कार्यात गुंतवण्याची नवीन संधी देखील. मेष राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 1 व 9. अशुभ अंक आहे 7 आणि मित्र नाही पण शत्रू देखील नाही असा तटस्थ अंक आहे 5. म्हणजेच ज्यांची जन्मतारीख 5 आहे, फक्त तारीख, त्यांच्यापासून या आठवड्यात तुम्हाला सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. मेष राशीसाठी आठवड्याचा शुभ रंग आहे लाल व नारिंगी. अशुभ रंग आहे राखाडी व काळसर निळा आणि शुभवार आहेत मंगळवार व शुक्रवार. मेष राशीसाठी या आठवड्यातल्या
शुभ दिनांक आहेत 30 जून व 2 जुलै. मेष राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या मंगळवारी हनुमान मंदिरात हनुमान चालिसाचा एक पाठ करा व गूळ चणे प्रसाद म्हणून वाटा. वृषभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात शुक्र, शनी व चंद्र यांच्या प्रभावामुळे वैयक्तिक आयुष्य आणि मानसिक आरोग्य ह्या दोन्ही क्षेत्रात महत्त्वपूर्ण घडामोडी घडू शकतात. शुक्र तुमच्या राशीचा स्वामी असून तो ह्या आठवड्यात भाग्यस्थानात प्रवास करत असून त्यामुळे सौंदर्य, नातेसंबंध, कला आणि आर्थिक स्थैर्याच्या क्षेत्रात अधिक चांगल्या सुधारणा होणार आहेत. शनी पंचम भावात असून अभ्यास, संततीसंबंधी निर्णय आणि निर्णयक्षमता ह्यावर तो काही चांगले किंवा वाईट परिणाम घडू शकतो. संयम, स्थैर्य आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्यात जर तुम्ही यशस्वी झालात तर यश तुमचंच आहे. नोकरी करण्यासाठी हा आठवडा सकारात्मक आणि संतुलित असणार असून वरिष्ठांच्या अपेक्षा वाढणार आहेत, पण त्याचबरोबर तुमच्यावर विश्वास देखील दाखवला जाईल. आठवड्याच्या सुरुवातीला काही महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. नवीन प्रोजेक्ट किंवा टास्क मिळू शकतो. सहकाऱ्यांशी नीट संवाद साधल्यास काम सुलभ होईल. व्यवसाय करण्यासाठी शुक्राचा आशीर्वाद मिळाल्यामुळे नवीन संधी निर्माण होतील. सौंदर्यासंबंधी कपडे, कला, अन्न, वस्तू, वास्तू किंवा डिझाईन यासारख्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना नफा मिळण्याची शक्यता आहे. कोणत्याही व्यवहारात मात्र लेखी करार करणे आवश्यक ठरेल. संवाद स्पष्ट ठेवा आणि निर्णयात संयम ठेवा. आर्थिकदृष्ट्या वृषभ राशीच्या जातकांना हा आठवडा सुधारणा करणारा ठरेल. जुनी थकबाकी परत मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. शुक्रवार आणि रविवार हे आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस असून बचतीकडे लक्ष द्या आणि खर्चावर नियंत्रण ठेवा. ऑनलाईन शॉपिंग किंवा अनावश्यक खर्च शक्यतो या आठवड्यात टाळा. काही लोकांना वाहन विकत घेण्याची किंवा घरातील वस्तूंवर खर्च करण्याची योजना ह्या आठवड्यात मनात येऊ शकते. प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये या आठवड्यामध्ये वृषभ राशीच्या जातकांना एकमेकाबद्दल प्रेमभावना व्यक्त होतील. काही वृषभ राशीच्या जातकांना एखादी नवीन ओळख गोड नात्यात परिवर्तित करण्याची संधी मिळेल. विवाहित लोकांसाठी हा आठवडा संयमाने वागण्याचा असून शुक्र सौंदर्य आणि प्रेम निर्माण करतो, पण शनी संयमाची परीक्षा घेतो. जोडीदाराची काळजी घ्या आणि मनापासून संवाद करा. कोणत्याही जुन्या गोष्टी उगाळू नका. कौटुंबिक जीवनामध्ये शांततेचं वातावरण राहील, पण आईवडिलांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या. विशेषतः वडिलांकडून आर्थिक वा व्यावसायिक सल्ला मिळू शकतो. भावंडांशी सहकार्य करा. कोणतेही कौटुंबिक निर्णय घेण्यापूर्वी सर्व सदस्यांचा सल्ला घ्या. त्यांच्याशी चर्चा करा. या आठवड्यात कौटुंबिक खर्च वाढू शकतो. आरोग्यदृष्ट्या शरीराने मजबूत राहाल, पण मानसिक थकवा जाणवू शकतो. विशेषतः झोपेचा अभाव किंवा विचार जास्त होण्याने तुमचं मन ह्या आठवड्यात अस्वस्थ होऊ शकतं. पचन यंत्रणा बिघडू शकते, म्हणून आहारात सात्विकता ठेवा. हलका आहार घ्या. गोड खाण्याची इच्छा होईल, पण त्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. ध्यान, योग आणि श्वसनाचे ठराव ह्या आठवड्यात तुम्हाला उपयुक्त राहतील. वृषभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 6 व 2. अशुभ अंक आहे 4 व तटस्थ अंक म्हणजे मित्रही नाही आणि शत्रूही नाही. तटस्थ अंक आहे 8 म्हणजे ज्यांची जन्मदिनांक 8 आहे त्यांच्यापासून या आठवड्यात सावध राहा. वृषभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे गुलाबी व सोनेरी पिवळा व निषिद्ध रंग आहे गडद राखाडी व काळसर निळा व शुभवार आहे शुक्रवार व रविवार आणि शुभवार आहेत रविवार व शुक्रवार. आणि वृषभ राशीसाठी या आठवड्याच्या शुभ दिनांक आहेत 30 जून व 5 जुलै. वृषभ राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या शुक्रवारी देवी लक्ष्मीला 21 गुलाबाची फुलं अर्पण करा. मिथुन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात मनशांती आणि विवेक ह्यावर भर देणं आवश्यक आहे. बुध, चंद्र आणि राहू यांच्या संमिश्र प्रभावामुळे संधी असतील आणि गोंधळाचे क्षण देखील असतील, तेव्हा त्या संधीचा योग्य रीतीने आपल्याला लाभ कसा होईल यावर आपलं लक्ष केंद्रित करा. बोलण्यात सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. आर्थिक बाबतीत सकारात्मक परिणाम दिसतील, मात्र खर्चाचे नियोजन करणे गरजेचे आहे. नातेसंबंधात परिपक्वता आणि संयम हवा. आरोग्याच्या दृष्टीने थोडा थकवा ह्या आठवड्यात जाणू शकतो, पण मानसिक स्थिती सुधारण्यासाठी ध्यान, वाचन आणि प्रवास हे फायदेशीर ठरेल. मिथुन राशीचा स्वामी बुध व तृतीय भावात राहून तुमचं सामाजिक व मानसिक क्षेत्र सक्रिय करणार आहे. बुधाचे स्थान संप्रेक्षण लवचिकता आणि बुद्धिमत्तेला धार देणार असून बुधाबरोबर राहूचा परिणाम देखील असल्यामुळे काही चुकीच्या किंवा गोंधळात टाकणाऱ्या विचारांचे प्रमाण ह्या आठवड्यात वाढू शकते. तेव्हा संयम ठेवा. तुमच्या कुलदेवतेची उपासना करा. तुम्हाला वाटेल त्या गोष्टी प्रत्यक्षात तशा असतीलच असं नाही, तेव्हा मनात मांडे भाजू नका. त्यामुळे निर्णय घेताना अनुभव
आणि शहाणपण वापरणं गरजेचं आहे. चंद्राचा प्रभाव तुम्हाला भावनिकदृष्ट्या अधिक संवेदनशील बनवेल, त्यामुळे मनात अनेक विचारांचे वादळ सुरू राहील. या आठवड्यात तुमची संवादशैली आणि निर्णयक्षमता या दोन्ही कसोटीला लागणार आहेत. करिअरदृष्ट्या ह्या आठवड्यात नोकरी करणाऱ्या मिथुन राशीच्या जातकांना स्वतःला सिद्ध करण्याची उत्तम संधी मिळणार आहे. तुमच्या कल्पनाशक्ती आणि बोलण्याच्या शैलीचा योग्य वापर केल्यास वरिष्ठांची मर्जी जिंकाल. मात्र सहकाऱ्यांशी तक्रार न करता संवादाने कामाचे प्रश्न सोडवले पाहिजेत. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. या आठवड्यात एखाद्या महत्त्वाचा टास्क किंवा प्रेझेंटेशन तुमच्याकडे सोपवले जाऊ शकते. व्यवसाय करण्यासाठी नवीन क्लायंट जोडण्याचा योग असून जाहिरात, मीडिया, शिक्षण, लेखन, IT आणि कम्युनिकेशन क्षेत्राशी संबंधित व्यक्तींसाठी ही वेळ फारच लाभदायक ठरू शकते. गुरुवारनंतर निर्णय घेतल्यास चांगले परिणाम मिळतील. आर्थिक दृष्टिकोनातून या आठवड्याची सुरुवात काहीशी गोंधळात टाकणारी असून तुमच्याकडे पैसा असला तरी खर्च कुठे करावा आणि कुठे नाही याचा संभ्रम निर्माण होऊ शकतो. यासाठी तज्ज्ञांचा जरूर सल्ला घ्या. 2 जुलैनंतर आर्थिक श्रेय चांगले मिळेल. काहींना भूतपूर्व गुंतवणुकीचा नफा या आठवड्यात मिळू शकतो. उधारीने व्यवहार करणे शक्यतो टाळा. खर्चावर संयम ठेवा आणि विशेषतः मोबाईल, इंटरनेट, ऑनलाईन शॉपिंग संदर्भात घरातील एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरुस्त करण्याची वेळ या आठवड्यात येऊ शकते. प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये असणाऱ्या मिथुन राशीच्या लोकांना संवाद फार जपून साधणे आवश्यक आहे. छोटीची चूक देखील गैरसमज वाढवू शकते. प्रिय व्यक्तींच्या भावना समजून घेतल्यास संबंध बळकट होतील. विवाहिक व्यक्तींनी जोडीदाराशी मनमोकळा संवाद साधावा. कुठलाही गुपित किंवा दडपण ठेवू नका. विशेषतः रविवारच्या सुमारास जुना एखादा मुद्दा पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे. संयम आणि आदर ठेवल्यास नातं अधिक दृढ होईल. कौटुंबिक जीवनामध्ये काहीसा विसंवाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः भावंडांशी खर्च, शिक्षण किंवा एखाद्या मालमत्तेसंदर्भात या आठवड्यात चर्चा होऊ शकते. यामध्ये शांतपणे तटस्थ भूमिका घेणे फायद्याचे ठरेल. आईवडिलांच्या तब्येतीकडे विशेष लक्ष द्या. घरात धार्मिक व आध्यात्मिक वातावरण निर्माण केल्यास मानसिक शांती मिळेल. घरात एखादी छोटी सहल किंवा प्रवास या आठवड्यात तुम्ही नियोजन करू शकता. आरोग्यदृष्ट्या हा आठवडा मानसिकदृष्ट्या थोडे बेचैनी, अस्वस्थ आणि विचारमग्नता राहू शकते. यामागे अनावश्यक चिंता, अपुऱ्या झोपेचा प्रभाव किंवा अतिविचार असू शकतात. या आठवड्यात तणावमुक्त राहण्यासाठी ध्यान, प्राणायाम आणि भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. डोकेदुखी, पचनविकार आणि थकवा जाणवू शकतो. अन्न वेळेवर आणि संतुलित आहार घ्या. मिथुन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 5, अशुभ अंक आहे 7 व तटस्थ अंक आहे 2. म्हणजे ज्यांची जन्मदिनांक 2 आहे त्यांच्यापासून सावधगिरी बाळगा. शुभ रंग आहे मिथुन राशीसाठी पिवळसर हिरवा, आकाशी व निषिद्ध रंग आहेत गडद जांभळा व राखाडी. तसेच शुभवार आहेत बुधवार व गुरुवार. आणि मिथुन राशीसाठी या आठवड्याचे शुभ दिनांक आहेत 3 जुलै व 5 जुलै. मिथुन राशीसाठी या आठवड्याचा उपाय: येत्या बुधवारी लहान मुलांना वही व पेन दान करा. कर्क राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात स्वतःच्या भावना, कौटुंबिक नाती आणि मानसिक स्थिती यांच्यावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. चंद्र व केतू यांचे प्रभाव तुम्हाला अंतर्मुख करायला लागू शकतात. त्यामुळे आत्मपरीक्षणाचा कालावधी सुरू होईल. काही महत्त्वाचे निर्णय कुटुंब, मालमत्ता आणि भावनिक गुंतवणूक या संदर्भात घ्यावे लागतील. जरी वातावरण भावनिक असले तरी तारतम्याने विचार करून तुम्ही योग्य दिशा निवडू शकता. या आठवड्यात नात्यांमध्ये गुंतवणूक केली तर त्याचे दीर्घकालीन सकारात्मक परिणाम मिळू शकतात. आर्थिक स्थिती सावरणारी असली तरी खर्चावर सतत लक्ष ठेवणे आवश्यक आहे. एकूणच या आठवड्यात तुमच्यावर तुमचा राशीस्वामी चंद्र आणि केतू यांचा प्रभाव विशेष राहील. चंद्राच्या बदलत्या स्थितीमुळे भावनांमध्ये चढउतार येतील. तुम्ही निर्णय घेण्याऐवजी विचार करत बसण्याची शक्यता आहे. तेव्हा योग्य तो निर्णय योग्य वेळात घ्या. काही प्रसंगात अतिसंवेदनशीलता मात्र अडचण निर्माण करू शकते. केतूच्या प्रभावामुळे भूतकाळातील काही गोष्टी पुन्हा चर्चेत येऊ शकतात आणि त्याचा परिणाम सध्याच्या निर्णयावर होऊ शकतो. ही वेळ भावनिक स्थिरता, मानसिक स्पष्टता आणि घरातील वातावरण समजून घेण्यासाठी उत्तम आहे. धर्म, ध्यान आणि आत्मशोध ह्यामध्ये रस वाढेल. अज्ञात विषय, अध्यात्म, गूढज्ञान किंवा गूढप्रवृत्ती याकडे ओढ निर्माण होईल. या आठवड्यात कर्क राशीच्या जातकांना कामाच्या ठिकाणी अधिक मेहनत घ्यावी लागेल. सहकाऱ्यांशी समन्वय साधण्यात थोडी अडचण येऊ शकते. तुमचे मन सतत दुसऱ्या गोष्टीत अडकलेले राहू शकते. त्यामुळे एकाग्रतेस अडथळा निर्माण होईल. निर्णय घेताना भावनांपेक्षा तार्किकता वापरणं आवश्यक आहे. वरिष्ठांकडून तात्पुरते काम दिले जाईल.
त्याचा लाभ करून घ्या. जे जातक लेखन, मनोविज्ञान, अध्यात्म, सेवा, शिक्षण किंवा आरोग्य क्षेत्राशी संबंधित क्षेत्रात कार्य करतात त्या कर्क राशीच्या जातकांना या आठवड्यात नवीन संधी मिळतील. व्यवसाय करणाऱ्यांनी भागीदाराशी व्यवहारात पारदर्शकता ठेवावी. खर्च व महसूल यामधील समतोल राखणे गरजेचे आहे. सरकारी कामकाजाशी संबंधित अडथळे गुरुवारनंतर दूर होण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या या आठवड्यात प्रवाह सामान्य राहील, पण खर्च वाढण्याची शक्यता आहे. घरातील वस्तू खरेदी, दैनंदिन गरजा, आरोग्यासंबंधी बाबी आणि घरातील ज्येष्ठ सदस्यांसाठी काही खर्च या आठवड्यात होऊ शकतात. काही जातक जुन्या कर्जाच्या हप्त्यांमध्ये अडचणी अनुभवू शकतात, परंतु वेळेचे नियोजन केल्यास परिस्थिती नियंत्रणात राहील. 1 जुलैनंतर उत्पन्नात थोडी वाढ होऊ शकते. जमीन, मालमत्ता, व्यवहार किंवा घरासंबंधी दस्तऐवजांसाठी हा आठवडा अनुकूल नाही, त्यामुळे शक्यतो ह्या संदर्भात कामे पुढे ढकललेली बरी. कौटुंबिक बचतीतून उपयोग होईल, त्यामुळे घरातील इतर सदस्यांशी सल्लामसलत करून योग्य योजना आखा. प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये थोडीशी गुंतवणूक आणि समजूतदारपणा आवश्यक असेल. तुमचा जोडीदार तुमच्याकडून भावनिक आधाराची अपेक्षा ठेवू शकतो, त्यामुळे संवादात स्पष्टता ठेवणं महत्त्वाचं आहे. काही गोष्टी मनात न ठेवता वेळेत मोकळेपणाने बोलून घ्या. नवीन प्रेमसंबंध सुरू करण्याची वेळ फारशी अनुकूल नाही, त्यामुळे आत्तापर्यंत नात्यांवर लक्ष केंद्रित करा. विवाहित जातकांसाठी हा आठवडा संयमाचा असून घरगुती जबाबदाऱ्या, आर्थिक निर्णय किंवा मुलांसंबंधी विषयावर जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. हा वेळ चर्चा, सहकार्य आणि एकमेकांवरील विश्वास यांच्यावर आधारित असायला हवा. कौटुंबिक जीवनामध्ये भावनिक प्रश्न समोर येऊ शकतात. वडीलधारी मंडळींचे आरोग्य किंवा त्यांच्या निर्णयात तुमचं मत विचारात घेतलं जाणं यावरून चर्चा होऊ शकते. आईशी सुसंवाद ठेवावा लागेल. भावंडांशी सहकार्याची भावना वाढणार आहे, पण संवादात थोडी अस्वस्थता जाणवू शकते. घरातील वातावरण शांत ठेवण्यासाठी तुम्हीच पुढाकार घ्यावा लागेल. घरगुती कामकाजात स्त्रियांशी सहकार्य ठेवल्यास संबंध अधिक दृढ होतील. धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्यास मानसिक समाधान मिळेल. आरोग्य व मानसिकदृष्ट्या या आठवड्यात शारीरिक आरोग्य तुलनेत ठीक राहील, पण मानसिकदृष्ट्या थकवा जाणवू शकतो. अनावश्यक चिंता, झोपेचा अभाव व अतिविचारामुळे मन अशांत राहू शकतं. विशेषतः 2 व 4 जुलैच्या आसपास तुमची चिडचिड वाढू शकते. पचनसंस्था, जठरशूल किंवा स्नायूंच्या तक्रारी यासाठी आयुर्वेदिक उपाय उपयोगी पडतील. रोजच्या जीवनशैलीत नियमित झोप, वेळेवर आहार आणि ध्यानाचा समावेश केल्यास आरोग्य सुधारेल. शक्यतो सकाळी 15 मिनिटे निःशब्द बसून म्हणजे मौन ठेवून श्वसन साधना करावी. कर्क राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 2 व 7. अशुभ अंक आहे 5. तटस्थ अंक आहे म्हणजे मित्र नाही शत्रू नाही असा अंक आहे 9. म्हणजे 9 जन्मतारीख ज्यांची आहे त्यांच्यापासून सावधगिरीने व्यवहार करा. कर्क राशीसाठी आठवड्याचा शुभ रंग आहे पांढरा, चंदेरी व दुधी पिवळा. कर्क राशीसाठी निषिद्ध रंग आहे गडद लाल व राखाडी. आणि कर्क राशीसाठी आठवड्याचे शुभवार आहेत सोमवार व गुरुवार. आणि कर्क राशीसाठी शुभ दिनांक आहेत दिनांक 1 जुलै व 5 जुलै. कर्क राशीसाठी या आठवड्याचा उपाय, दररोज रात्री चंद्रदेवाला पाण्याने अर्घ्य द्या व ओम चंद्राय नमः या मंत्राचा रोज 11 वेळा जप करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमो स्वामिराजं दत्तावतारं श्रीविष्णुब्रह्मा शिवशक्तीस्वरूपं ब्रह्मस्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्थाय नमो नमस्ते. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आज गुरुवार आहे. गुरुवारच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या व्हिडिओला सुरुवात करतो. या व्हिडिओचं थंबनेल बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेलच की हा व्हिडिओ मी कुठल्या विषयावर मांडणार आहे. नक्षत्र आणि शेअर मार्केट. नक्षत्र म्हणजे कुठलं तर आपली एकंदर 27 नक्षत्र आहेत आणि अभिजित म्हणून एक 28 नक्षत्र आहे, परंतु आता ते वापरात नाही. पण जी ही 27 नक्षत्र आहेत अश्विनी ते रेवती ह्या 27 नक्षत्रांवर ज्यांचा जन्म झालेला आहे म्हणजे कुठल्या ना कुठल्या नक्षत्रावर प्रत्येकाचा जन्म झालेला असतोच. इट्स अ जोक पार्ट. पण जे तुमचं जन्म नक्षत्र त्या नक्षत्रानुसार तुम्ही कुठल्या सेक्टरमध्ये शेअर घेतले पाहिजेत, म्हणजे कुठल्या सेक्टरमधल्या शेअरमध्ये पैसे गुंतवले पाहिजेत, कुठल्या सेक्टरमधल्या शेअरमध्ये पैसे गुंतवल्यानंतर तुम्हाला लाभ होईल ह्याबाबत हा व्हिडिओ मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. बघा, माझा वेळ महत्त्वाचा आहे, तुमचाही वेळ महत्त्वाचा आहे. तुम्ही हा व्हिडिओ ऐकताय, तुमचा वेळ जसा महत्त्वाचा आहे तसा माझा वेळ महत्त्वाचा आहे. जर तुम्ही या व्हिडिओला कमेंट केलं किंवा हा व्हिडिओ आम्हाला बघायचा आहे, ऐकायचा आहे, तरच मी हा व्हिडिओ बनवण्यासाठी वेळ खर्च करून त्याप्रमाणे तुम्हाला चांगला कंटेंट देणार आहे. यासाठी मी तुम्हाला काही नियम सांगणार आहे. त्या नियमांचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे तुम्ही तरच. कारण मी जो फॉर्म्युला सांगणार आहे त्या फॉर्म्युलावर तुम्ही 1 लाख रुपये फक्त गुंतवणुकीने सुरुवात करून 1 लाखाचे 15 वर्षामध्ये 15 लाख, 25 वर्षामध्ये 2 कोटी होऊ शकतात. परंतु त्याकरता जे मी नियम सांगणार आहे ती नियम काटेकोरपणे पहा, तरच तुम्ही शेअर मार्केटमध्ये टिकून राहाल. तुम्ही जर असं म्हणत असाल की एका दिवसात आपण करोडपती बनूया, तर एक लक्षात ठेवा, तुम्ही एका दिवसात जर करोडपती होऊ शकता तर दुसऱ्या दिवशी नक्की तुम्ही रोडपती होणार आणि रस्त्यावर येणार आणि मग शेअर मार्केटच्या नावाने शिव्या देणार. शेअर मार्केट हे एका विशिष्ट पद्धतीने काम करतं. त्याच्यामध्ये कधी एंट्री करायची, किती वेळ राहायचं आणि एक्झिट कधी करायचं हे टायमिंग ज्याला जमलं तोच 2 पैसे नफा कमवू शकतो. तेव्हा मी सांगितलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करा आणि त्याप्रमाणे मी सांगितलेल्या सेक्टरमध्ये गुंतवणूक करा, तर नक्की यश तुम्हाला मिळेल आणि फायनान्शियल फ्रीडम देखील मिळेल. तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा आणि कमेंट जरूर करा.
नियम क्रमांक 1, बायकोचे दागिने गहाण ठेवून जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करणार असाल तर तुम्ही चुकताय, असं अजिबात करू नका. एखादी प्रॉपर्टी, एखादं वस्तू, एखादी वास्तू जर गहाण ठेवून तुम्ही शेअर मार्केटमध्ये येणार असाल तर असं करू नका. नियम क्रमांक 2, तुमच्याकडे आता पैसे नसेल काही हरकत नाही. तुम्ही एक टार्गेट घ्या की मी पुढल्या 1 वर्षात किंवा 2 वर्षात 1 लाख रुपये स्वतःचे जमा करीन. नियम क्रमांक 3, मी तुमच्या जन्मनक्षत्रानुसार ज्या सेक्टरमधील शेअरच्या कंपन्या तुम्हाला सुचवणार आहे त्या शेअर कंपन्यांमध्ये अवाढव्य वाटेल तशी कुठलेही प्रिन्सिपल न पाळता गुंतवणूक करायची नाही आहे. मी सांगितलेल्या प्रत्येक नियमाचा उपयोग करून त्याप्रमाणे तुम्ही जर चालणार असाल तरच तुम्ही ह्या शेअर मार्केटमध्ये पैसा कमवू शकता आणि यशस्वी होऊन एक दिवस तुम्ही 1 लाख रुपयांनी सुरुवात केलेली असताना देखील तुमच्या 1 लाख रुपयाचे 1 करोड होऊ शकतात. तेव्हा हे 3ही नियम पाळा. तसे नियम भरपूर आहेत. मुख्य व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ते सगळे नियम देणार आहेत. इथे सांगत नाही आहे, नाही तर व्हिडिओ खूप मोठा होईल. हा व्हिडिओ सुरुवात करताना मी गजाननाचं आणि स्वामी समर्थांचं स्मरण करून हा व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. तेव्हा त्यांना आवडणार नाही अशी कुठली गोष्ट करू नका. तुम्हाला आजच्या दिवसासाठी शुभेच्छा. सिंह रास, या आठवड्यात सिंह राशीच्या जातकांसाठी आत्मविश्वासाच्या जोडीने विनम्रता आवश्यक आहे. सूर्य आणि मंगळाच्या प्रभावामुळे तुमच्यात नेतृत्व गुण वाढणार आहे, पण त्याचवेळी अहंकारामुळे नात्यामध्ये ताणतणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. कामाच्या क्षेत्रात तुमची चमक राहील, पण सहकार्य मिळवण्यासाठी इतरांचं म्हणणं ऐकून घ्यावं लागेल. आर्थिक बाबतीत स्थिरता राहणार आहे, मात्र अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. प्रेम आणि कौटुंबिक नात्यांमध्ये संवाद महत्त्वाचा आहे. आरोग्याच्या बाबतीत उष्णता आणि ताण यावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. हा आठवडा एकंदरीतच प्रगतिकारक असणार आहे, पण संयम आणि विचारपूर्वक कृती केल्यास दीर्घकालीन फायदा मिळणार आहे. या आठवड्यात सिंह राशीवर सूर्य आणि मंगळाचा प्रभाव विशेष जाणवेल. सूर्य तुमच्या राशीचा स्वामी आहे, मात्र आत्मविश्वास, प्रतिष्ठा, अधिकार, ओळख यामध्ये वृद्धी होणार असली तरी मंगळामुळे ह्याचवेळी अहंकार आणि उतावळेपणा देखील वाढणार आहे. त्यामुळे ह्या आठवड्यात तुम्हाला निर्णय घेण्याआधी दुसऱ्यांचं मत ऐकणं आणि आक्रमकपणावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. गुरुवारनंतर ग्रहांची दिशा सौम्य होईल आणि कामात यशाच्या संधी अधिक मिळतील. धार्मिक व सामाजिक क्षेत्रात सहभाग वाढणार असून प्रतिष्ठा, आत्मभान आणि कृती या त्रयींमध्ये संतुलन ठेवणे ह्या आठवड्यात आवश्यक आहे. करिअरच्या दृष्टीने आठवडा सिंह राशीच्या जातकांना यशदायक ठरणार असून विशेषतः जे लोक प्रशासन, नेतृत्व, व्यवस्थापन, पोलीस, संरक्षण, राजकीय, शिक्षण किंवा प्रचालन क्षेत्रात आहेत त्यांना तुमचं म्हणणं ऐकलं जाईल, पण त्याचवेळी लोकांचं सहकार्य टिकवण्यासाठी तुम्हाला विनम्रपणा दाखवणे आवश्यक आहे. नोकरीत पदोन्नतीसाठी हीच योग्य वेळ आहे. वरिष्ठांकडून जबाबदारी मिळेल. बुधवारी महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो. व्यावसायिकांसाठी नवे करार, सहकारी कामात यश किंवा प्रतिस्पर्ध्यांवर मात करण्याच्या संधी मिळतील. काही महत्त्वाचे क्लायंट ह्या आठवड्यात जोडले जातील. आर्थिक व्यवहार करताना मात्र पारदर्शकता ठेवा. या आठवड्यात आर्थिक गती स्थिर राहणार असून जुनी गुंतवणूक ह्या आठवड्यात परत मिळण्याची शक्यता आहे. काही जातकांना वाहन किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर खर्च करण्याची इच्छा होईल, पण ते करताना गरज व प्रतिष्ठा यामधील फरक ओळखा. उधारी किंवा क्रेडिट कार्डवरील खर्च कमी करा. काही कुटुंबियांशी आर्थिक मदतीसंदर्भात संवाद होतील. शनिवारनंतर निधी व्यवस्थापनात सुधारणा होईल. प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये असणाऱ्या सिंह राशीच्या जातकांना आपल्या स्वभावातील अधिकार वृत्तीवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. प्रिय व्यक्तींच्या भावना जाणून घेतल्यास नातं अधिक वृद्धिंगत होईल. यासाठी मोकळा वेळ काढा आणि संवाद वाढवा. विवाहित जातकांसाठी हा आठवडा संयमाचा आहे. जोडीदाराशी सुसंवाद आणि निर्णयामध्ये सहभाग देणे आवश्यक ठरेल. प्रेमात काही क्षण असे येतील जे तुमच्या नात्याची खरी किंमत सांगतील. अहंकार न ठेवता समजूतदारीने पुढे जा. कौटुंबिक जीवनामध्ये कुटुंबातील सदस्यांशी संवादात थोडा तणाव निर्माण होऊ शकतो. विशेषतः पैशांच्या किंवा भूमिकांच्या संदर्भात काही वादविवाद होऊ शकतात. वृद्ध सदस्यांच्या सल्ल्याने काही प्रश्न मात्र सुटतील. भावंडांशी मतभेद टाळा आणि त्यांचं म्हणणं ऐकून घ्या. घरात एखादं धार्मिक वा सांस्कृतिक कार्य होण्याची शक्यता आहे. शनिवारपर्यंत वातावरण सौहार्दपूर्ण राहील. घरातील स्त्री सदस्यांकडून भावनिक आधार मिळेल. आरोग्य व मानसिक दृष्टीने सिंह राशीचे जातक उष्णतेशी संबंधित त्रास या आठवड्यात होऊ शकतात. डोकेदुखी, ताप व त्वचा यांच्या समस्यांपासून सावध राहा. पचनसंस्थेवरही थोडाफार चांगला वाईट परिणाम होऊ शकतो. विशेषतः या आठवड्यात अत्यंत संयमित आहार ठेवणे आवश्यक आहे. मानसिकदृष्ट्या आपण उत्साही असाल, पण आपल्या अहंकारावर नियंत्रण ठेवल्यास ताण कमी होऊ शकतो. रोजच्या जीवनशैलीत शांतता, सायंकाळची फिरण्याची सवय आणि आंघोळीनंतर 5 मिनिटं शांत बसणं केव्हाही उपयोगी ठरेल. सिंह राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 1 व 3, अशुभ अंक आहे 6 व तटस्थ अंक आहे 8. म्हणजे ज्यांची जन्मतारीख 8 आहे, जन्मदिनांक फक्त, त्यांच्यापासून सावधगिरीने व्यवहार करा. सिंह राशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे सोनेरी, भगवा व केशरी.
निषिद्ध रंग आहेत काळसर निळा व गडद हिरवा आणि शुभवार आहेत रविवार व गुरुवार आणि शुभ दिनांक आहेत 30 जून व 4 जुलै. तसेच सिंह राशीसाठी या आठवड्याचा उपाय रविवारी सकाळी 12 सूर्यनमस्कार घालून ओम आदित्याय नमः या मंत्राचा रोज 11 वेळा जप करा आणि सूर्याला अर्घ्य द्या. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि मानसिक संतुलन मिळेल आणि यशप्राप्तीत त्याचं सहकार्य मिळेल. कन्या राशीच्या जातकांना स्वभावातील बारकावे, तार्किक दृष्टिकोन आणि व्यावहारिकता यांचा योग्य वापर केल्यास ह्या आठवड्यात बरेच अडथळे पार करताना उपयोग होईल. बुध, शुक्र व राहू यांचे मिश्रित प्रभाव काही गोंधळ निर्माण करतील, पण अभ्यास, आरोग्य, नाती आणि व्यवहार यामध्ये तुम्ही सातत्य ठेवल्यास उत्तम यश मिळू शकेल. अनावश्यक चिंता किंवा इतरांच्या शब्दावर परिणाम होऊ देऊ नका. आर्थिक बाबतीत बचत वाढणार असून प्रेमसंबंधात स्थिरता येईल. कौटुंबिक वातावरण थोडे नाजूक राहील, पण समजुतीने वागल्यास सौहार्दपूर्ण व्यवहार करता येतील. आरोग्याच्या दृष्टीने काही जुने त्रास पुन्हा डोकंवर काढू शकतात. वेळेवर काळजी घेतल्यास नियंत्रणात राहतील. कन्या राशीचा स्वामी हा बुध असून सध्या लाभ व पराक्रम स्थानातून प्रवास करत आहे. बुधाच्या स्थितीमुळे तुमच्या विचारशक्तीला धार येईल, पण राहूच्या प्रभावामुळे तीच विचारशक्ती अधूनमधून तुमच्यात संशयाची भावना निर्माण करू शकते. शुक्र तुमचं सौंदर्य, व्यवस्थितपणा आणि समाजातील प्रतिमा उंचावेल, पण काही गोष्टीबाबत भावनिक चढउतार देखील जाणवतील. तुमचं मन अनेक गोष्टींमध्ये गुंतलेलं राहील, त्यामुळे प्रत्येक गोष्ट व्यवस्थित करण्याच्या ओढीपायी मानसिक थकवा जाणवणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. योजनाबद्ध विचार, वेळेचं योग्य व्यवस्थापन आणि मानसिक शांती राखणं या तिन्ही गोष्टीचं भान या आठवड्यात कन्या राशीच्या जातकांना ठेवणं आवश्यक आहे. या आठवड्यात नोकरी करण्यासाठी ही वेळ काहीशी तपासणीची असेल. तुमचं काम चांगलं असलं तरी इतरांच्या चुका तुमच्यावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे डॉक्युमेंटेशन, ईमेल्स, वेळेवर अहवाल देणं आणि स्पष्ट संवाद ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. बुधवारी एखादी बैठक किंवा महत्त्वाचे प्रेझेंटेशन असेल, त्यासाठी आत्तापासूनच तयारी करा. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना बाजारपेठेतील स्पर्धा जाणवतील, पण जर तुमची योजना स्पष्ट असेल तर यश तुमचेच आहे. भागीदारीमध्ये पारदर्शकता आणि व्यवहारात स्पष्टता ठेवा. काही जणांना जुन्या क्लायंटकडून नवे प्रोजेक्ट मिळण्याची संधी या आठवड्यात मिळेल. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा संमिश्र राहणार असला तरी काही महत्त्वाचे खर्च पुढे ढकलणे आवश्यक आहे. जुनी बिलं भरावी लागतील. कुटुंबात आर्थिक निर्णय घेताना सर्व सदस्यांशी चर्चा करूनच पुढे जा. बचतीवर भर द्या. काही जणांना नवीन मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं ह्यासाठी व प्रवासासाठी खर्च करावा लागू शकतो. वडिलांकडून आर्थिक सल्ला जरूर घ्या, तो लाभदायक ठरेल. 1 ते 4 जुलैच्या दरम्यान आर्थिक व्यवहारासाठी अनुकूल दिवस असून शक्य असल्यास ऑनलाईन आर्थिक व्यवहार करताना OTP व सुरक्षिततेबाबत योग्य ती काळजी घ्या. प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये सातत्य आणि स्पष्टता जपणं गरजेचं आहे. छोट्या गोष्टींमुळे गैरसमज होऊ शकतो. राई का पहाड म्हणतात ते ह्यालाच म्हणतात, तेव्हा असं होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. त्याकरिता प्रत्येक भावना योग्य शब्दात मांडा. प्रिय व्यक्तींच्या अपेक्षा समजून घ्या आणि मनमोकळे बोला. नवीन नातेसंबंध सुरू करायचे असतील तर रविवार नंतरचा काळ अधिक अनुकूल असून विवाहित व्यक्तींनी जोडीदाराशी पैशांच्या किंवा कुटुंबातील निर्णयाबाबत संवाद वाढवावा. जोडीदाराची मनस्थिती समजून घ्या. नात्यात प्रेमाच्या व्याख्येपेक्षा समंजसपणा हा अधिक परिणामकारक ठरेल. कौटुंबिक जीवनामध्ये कन्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात घरात काही निर्णयांचे चक्र फिरणार आहे. घरात डागडोजीपासून ते भावंडांच्या शिक्षणापर्यंत चर्चा रंगतील. एखाद्या ज्येष्ठ सदस्याच्या मताला मात्र महत्त्व द्या. कौटुंबिक कार्यक्रम किंवा देवपूजा ठरण्याची शक्यता आहे. आईवडिलांशी संवादात आदर जपावा लागेल. काही घरांमध्ये एखाद्या भावंडासोबत विसंवाद होऊ शकतो, पण संयम ठेवल्यास तो लवकर मिटेल. कौटुंबिक नात्यांमध्ये मोकळा संवाद आणि वेळ देणं हाच एकमेव उपाय आहे. आरोग्यदृष्ट्या जुना एखादा त्रास, पचन, ॲसिडिटी, डोकेदुखी किंवा अंगदुखी पुन्हा डोकं वर काढू शकतं. विशेषतः 30 जून व 2 जुलैला याबाबत त्रास होऊ शकतो, तेव्हा अधिकची विश्रांती घ्या. तुमचं शरीर जे सांगतंय ते ऐकणं गरजेचं आहे. मानसिकदृष्ट्या देखील थोडी अस्वस्थता, तणाव जाणवेल. त्यासाठी वेळेवर झोप, अन्न व शरीराला पुरेशी विश्रांती द्या. कामाच्या ओझ्यातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा. घरातील झाडांना पाणी घालणं, सकाळी शांत संगीत ऐकणं किंवा एखादी छोटीशी चाल गुणगुणणं यामुळे चांगले परिणाम दिसून येतील. कन्या राशीच्या जातकांना या आठवड्यात शुभ अंक आहेत 5 व 6. अशुभ अंक आहे 8,
व तटस्थ अंक आहेत 4. म्हणजे ज्यांची जन्मदिनांक फक्त जन्मदिनांक 4 आहे त्यांच्यापासून सावधगिरीने व्यवहार करा. कन्या राशीसाठी आठवड्याचा शुभ रंग आहे फिकट हिरवा आणि पांढरा. निषिद्ध रंग आहेत गडद तपकिरी व राखाडी. व ह्या आठवड्याचे शुभवार आहेत बुधवार व शनिवार. आणि कन्या राशीसाठी या आठवड्याचा शुभ दिनांक आहेत 1 जुलै व 5 जुलै. आणि कन्या राशीसाठी या आठवड्याचा उपाय, एखाद्या गरीब विद्यार्थ्याला पेन किंवा वह्या दान करा. त्यामुळे बुधग्रह संतुष्ट होईल व तुमच्या निर्णयक्षमतेत पारदर्शकता निर्माण करेल. तूळ राशीच्या जातकांना संतुलन साधण्याची खरी कसोटी या आठवड्यात तुम्हाला अनुभवावी लागेल. शुक्र, शनी आणि चंद्र यांच्या प्रभावामुळे भावनिक आणि व्यावसायिक दोन्ही पातळीवर काही आव्हाने येतील. या काळात सौंदर्य, कला, नातेसंबंध आणि निर्णयशक्ती यामध्ये विरोधाभास असले तरी तुम्ही संयम आणि शिस्त पाळलीत तर उत्तम प्रगती करू शकाल. कामाच्या क्षेत्रात नव्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. आर्थिकदृष्ट्या थोडा झपाट्याने घसरणारा काळ असला तरी बचतीमुळे तुम्हाला तो सावरता येईल. कौटुंबिक व वैयक्तिक जीवनामध्ये संवादाचा अभाव जाणवेल. आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहणं गरजेचं आहे. विशेषतः मानसिक थकवा आणि त्वचा विकारांकडे दुर्लक्ष करू नका. या आठवड्यात शुक्र तुमचा राशीस्वामी द्वादश भावात असून चंद्र आणि शनी चतुर्थ भावात विश्राम घेत आहे. त्यामुळे घरगुती बाबतीत अस्वस्थता जाणवेल. भावना दडपल्या जाण्याची शक्यता आहे. शुक्राचे स्थान वैभव, कला, विलास, प्रेम आणि सामाजिक संबंध यामध्ये नवीन संधी निर्माण करेल. तरीसुद्धा खर्चात वाढ होणार नाही ह्याची काळजी घ्या. चंद्र तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याऐवजी त्यांना अधिक तीव्र करण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही प्रसंगात तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करू न शकल्यामुळे मनात निराशा येऊ शकते. शनीचा दृष्टियोग घरात थोडासा दडपणात्मक वातावरण निर्माण करू शकतो. या सर्व प्रभावांना तटस्थ बुद्धीने सामोरे जाणे गरजेचे आहे. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने तुळ राशीच्या जातकांना हा आठवडा उत्तम असणार असून महत्त्वाचा असणार असून नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. परंतु त्यासाठी स्वतःची तयारी आणि वेळेचं नियोजन पक्कं असायला हवं. तुमच्यावर विश्वास ठेवून काही महत्त्वाचे काम सोपवले जाऊ शकते. ऑफिसमधील सहकाऱ्यांशी वादविवाद करणं टाळा. विशेषतः मंगळवार आणि गुरुवार ह्या दिवशी वरिष्ठ व्यक्तींच्या अपेक्षा पूर्ण करताना तुमच्या विचारांमध्ये स्थैर्य ठेवणे आवश्यक आहे. व्यावसायिकांसाठी हा काळ थोडासा सावधगिरीचा असून नवीन व्यवहारात पैसे अडकण्याची शक्यता आहे. जुने क्लायंट नाराज होऊ नयेत म्हणून सेवा दर्जांवर विशेष भर द्या. कला, फॅशन, संगीत, अन्न प्रक्रिया आणि सजावट या क्षेत्रातील तुळ राशीच्या जातकांना हा लाभदायक काळ आहे. आर्थिकदृष्ट्या आर्थिक क्षेत्रात सौंदर्य व दिखाव्याशी संबंधित खर्च वाढू शकतो. नवीन वस्त्र, दागिने किंवा घर सजावटीच्या वस्तूंवर खर्च करण्याचा मोह आवरणार नाही. तुमच्या आवडीनिवडी आणि गरजा ह्यामधील सीमारेषा ह्यातील अंतर ओळखा. खर्च करताना स्वतःवर संयम ठेवा. शनिवारनंतर थोडं स्थैर्य येईल. काही जणांना घरगुती किरकोळ दुरुस्ती किंवा नूतनीकरणासाठी निधी खर्च करावा लागू शकतो. बँक व्यवहार करताना नियम व अटी नीट वाचा. उधारीवर व्यवहार शक्यतो टाळा. वडीलधाऱ्या मंडळींचा आर्थिक सल्ला ह्या आठवड्यात तुम्हाला लाभदायक ठरेल. प्रेमसंबंधात असणाऱ्या तुळ राशीच्या व्यक्तींना हा आठवडा भावनिक उलथापालथीचा वाटू शकतो. तुम्हाला वाटेल की तुमचं म्हणणं समजून घेतलं जात नाही. पण अशा प्रसंगी संयम ठेवा आणि संवाद वाढवा. प्रेमात सौंदर्य आणि सुसंवाद हे दोन्ही तत्त्व आवश्यक आहेत. नात्यांमध्ये थोडी अडचण येईल पण संवादाने ती सुटू शकेल. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या मताला मान द्यावा. कुटुंबात एखाद्या निर्णयावरून मतभेद होऊ शकतो पण तुम्ही जर घरातील वातावरण समजून घेतलं तर तुम्ही समन्वयक राहाल. कौटुंबिक जीवनामध्ये घरातील वडीलधाऱ्या मंडळींशी संवादात अंतर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः आईसोबत भावनिक विषयावर संवाद करताना संयम ठेवा. आपली डेडलाईन क्रॉस करू नका. घरातील एखाद्या ज्येष्ठ सदस्याच्या तब्येतीबाबत काळजी घ्या. घरगुती निर्णयांमध्ये तुमचं मत विचारात घेतलं जाईल पण त्यासाठी शांत आणि स्पष्ट संवाद ठेवून तुमचं मत मांडणं आवश्यक आहे. भावंडांशी बोलताना स्पर्धेची भावना न ठेवता सहकार्याचे भाव ठेवा. घरात छोट्या पूजाविधीमुळे सकारात्मक ऊर्जा वाढेल. घरात सौंदर्यविषयक एखादी गोष्ट बदलण्याची चर्चा होईल. आरोग्य व मानसिकदृष्ट्या तुळ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. विशेषतः त्वचेचे विकार व डोळ्यांचा त्रास, थकवा आणि मानसिक अस्वस्थता ह्या आठवड्यात जाणवू शकते. काम आणि नात्यातील ताण यामुळे तुम्हाला थकल्यासारखं जाणवू शकेल. निद्रानाश होण्याची शक्यता आहे. यासाठी तुम्ही स्वतःला वेळ द्या. हळूहळू श्वसन क्रिया करा. अति डिजिटल उपकरणांचा वापर कमी करा.
रविवार व शनिवार तुमच्यासाठी डिजिटल डिटॉक्सचा दिवस असावा. हंगामी फळे आणि भरपूर पाणी पिणे अत्यावश्यक राहील. त्वचा किंवा डोळ्यांशी संबंधित त्रास वाढल्यास डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या. तूळ राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे 6 व 9, अशुभ अंक आहे 4 व तटस्थ अंक आहे 8. म्हणजे ज्यांचा जन्मदिनांक 8 आहे त्यांच्यापासून सावधगिरीने तूळ राशीच्या जातकांनी ह्या आठवड्यात व्यवहार करणं गरजेचं आहे. तूळ राशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे फिकट गुलाबी व आकाशी निळा आणि अशुभ रंग आहे काळा गडद तपकिरी. तूळ राशीसाठी या आठवड्याचा शुभवार आहे रविवार व शुक्रवार. शुभ दिवस आहेत म्हणजे दिनांक आहेत 30 जून व 5 जुलै. आणि तूळ राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा उपाय येत्या शुक्रवारी लक्ष्मी मातेला गुलाबाची 11 फुलं अर्पण करा आणि श्री महालक्ष्मी नमः ह्या मंत्राचा 108 वेळा जप करा. त्यामुळे सौंदर्य, संतुलन आणि आर्थिक स्थैर्य यामध्ये चांगले व सकारात्मक बदल घडतील. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी संयम, सुज्ञता आणि अंतर्ज्ञान वापरण्याची वेळ आहे. मंगळ व राहू यांचे प्रभाव एकीकडे तुमच्या जोश, प्रतिस्पर्धात्मक वृत्ती आणि झपाटलेपणा निर्माण करतील, तर दुसरीकडे बुध आणि चंद्र विचारपूर्वक कृती करण्याची गरज अधोरेखित करतील. आर्थिक व व्यावसायिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील, पण त्यासाठी तुमचा निग्रह आवश्यक आहे. नातेसंबंधामध्ये काही गुंतागुंतीचे क्षण निर्माण होऊ शकतात, ज्यातून तुम्ही जास्त समजूतदारपणे बाहेर पडणं गरजेचं आहे. कौटुंबिक दृष्टीने वातावरण संमिश्र राहणार असून आरोग्याच्या बाबतीत थोडी सावधगिरी बाळगावी लागेल. विशेषतः रक्तदाब व त्वचा संबंधी व मानसिक थकव्या संदर्भात त्रास या आठवड्यात होऊ शकतात. वृश्चिक राशीवर या आठवड्यात मंगळ व राहू यांचा प्रभाव अधिक असणार असून मंगळ ही तुमच्या राशीची ग्रहशक्ती असल्याने निर्णय, कृती व संघर्षाची भावना निर्माण होईल. पण राहू तुमच्यात अनिश्चितता, अतिविचार आणि आक्रमक वर्तन निर्माण करू शकतो. बुध आणि चंद्र ह्यांच्या स्थितीमुळे काही दिवस मन अस्थिर होईल. त्यामुळे एकाच वेळी अनेक विचार आणि शक्यता तुमचं मन व्यापून टाकतील. त्यामुळे तुमचं लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे. संयम आणि स्पष्टता हेच या आठवड्याचे मुख्य शस्त्र ठरतील. अनावश्यक प्रतिक्रिया देण्याऐवजी मन शांत ठेवा आणि मौनम सर्वार्थ साधनम ही उक्ती समोर ठेवा. त्यामुळे तुमचा लाभ होईल. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने वृश्चिक राशीच्या जातकांना हा आठवडा थोडासा धावपळीचा असला तरी फलदायक ठरेल. मंगळाच्या प्रभावामुळे तुम्ही जास्त सक्रिय राहाल. नव्या जबाबदाऱ्या येतील, पण त्या पूर्ण करताना तुम्हाला स्वतःची व्यावसायिक सुस्पष्टता दाखवावी लागेल. नोकरी करणाऱ्यांसाठी एखादा महत्त्वाचा निर्णय वरिष्ठांना प्रभावित करेल. गुरुवारपर्यंत कोणतीही नवीन जबाबदारी घ्यायची असल्यास ती नीट समजून घ्या. व्यावसायिकांसाठी मार्केटिंग, व्यवहार, कर्ज किंवा गुंतवणुकीशी संबंधित गोष्टींमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे, परंतु भागीदारीतील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. सरकारी किंवा कायदेशीर कागदपत्रांमध्ये अडचणी येऊ शकतात, त्यामुळे गुरुवारी शक्यतो कोणतेही दस्तऐवज सही करताना नीट वाचा आणि मग सही करा. आर्थिकदृष्ट्या आठवडा संमिश्र असणार असून काही लाभ मिळतील, पण खर्चही वाढणार आहेत. घरातील गरजा, आरोग्य, प्रवास किंवा अचानक आलेल्या कामामुळे खर्च वाढू शकतात. उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये वाढीसाठी प्रयत्न करा. काही जातकांना शेअर्स, क्रिप्टो वा इतर इलेक्ट्रॉनिक्स गुंतवणुकीतून ह्या आठवड्यात लाभ होण्याची शक्यता आहे, पण झपाट्याने नफा कमवण्याच्या प्रयत्नात तुम्हाला नुकसान होऊ शकते. तेव्हा गुंतवणुकी संदर्भात गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला जरूर घ्या. बुधवारी अनावश्यक आर्थिक निर्णय टाळा. खर्च करताना जोडीदार किंवा घरच्यांचा सल्ला जरूर घ्या. प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये हा आठवडा थोडासा तणावपूर्वक असणार असून वाद, गैरसमज किंवा अबोलेपणा नात्यावर अयोग्य परिणाम करू शकतात. प्रिय व्यक्तींच्या भावना समजून घेण्यासाठी संवाद वाढवणं गरजेचं आहे. एकमेकांच्या गरजांकडे दुर्लक्ष करू नका. नव्याने नातेसंबंध सुरू करायचा विचार करत असाल तर शुक्रवारी चर्चा करा. विवाहित लोकांनी जोडीदाराच्या मतांचा आदर ठेवा. घरातील वाद नात्यांवर परिणाम करणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या. शुक्राच्या प्रभावामुळे काही प्रसंगात भावनिक संवाद अधिक फायदेशीर ठरतील. नात्यांमध्ये समजूतदारपणाने समतोल राखणं आवश्यक आहे. कौटुंबिक जीवनामध्ये वृश्चिक राशीच्या जातकांना थोडंसं अनिश्चित आणि अस्थिर वातावरण ह्या आठवड्यात असू शकतं. घरातील सदस्यांमधील संवाद काहीसा कमी होईल. आईवडिलांशी किंवा मोठ्या भावंडांशी मतभेद होऊ शकतात. काही निर्णयावरून घरात चर्चा रंगतील.
तुम्ही संयम व समन्वयकाची भूमिका घेतलीत तर वातावरण चांगले राहील. गुरुवारी घरात कोणतेही मोठं काम सुरू करताना घरातील सगळ्यांचं मत घेणं फायदेशीर ठरेल. कुटुंबात एखादा धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रम घडवून आणल्यास सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन घरातील वातावरण चांगलं राहील. वृद्ध सदस्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं ह्या आठवड्यात आवश्यक आहे. आरोग्य व मानसिक दृष्टीने हा आठवडा थोडासा सावधानतेचा असून विशेषतः त्वचाविकार, रक्तदाब, डोकेदुखी किंवा मानसिक अस्वस्थता ह्याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. मानसिक थकवा, अस्थिर झोप व अतिविचार किंवा चिडचिड या गोष्टीमुळे कार्यक्षमतेवर त्याचे दुष्परिणाम होणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या. कामाच्या तणावातून बाहेर पडण्यासाठी दिवसातून काही वेळ स्वतःसाठी काढा. येत्या रविवारी आणि शनिवारी शक्य असल्यास निसर्गात वेळ घालवा. जड अन्न, उशिरा जेवण आणि इलेक्ट्रॉनिक स्क्रीनपासून वेळोवेळी विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे मनाला आणि शरीराला नवीन ऊर्जा मिळेल. वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचे शुभ अंक आहेत 2 व 9, अशुभ अंक आहे 5 आणि तटस्थ अंक आहे 8. वृश्चिक राशीसाठी शुभ रंग आहे हळद लाल व मरून, अशुभ रंग आहे राखाडी व पिवळसर निळा आणि ह्या आठवड्यातील शुभवार आहेत मंगळवार व शनिवार आणि ह्या आठवड्यातील शुभ दिनांक आहेत 2 जुलै व 5 जुलै. वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या मंगळवारी हनुमान मंदिरात जवळच्या हनुमान मंदिरात जाऊन 11 वेळा भीमरूपी महारुद्रा या स्तोत्राचे 11 पाठ करा व हनुमंताला प्रार्थना करा की अडथळ्यांवर मात करण्याची क्षमता माझी वृद्धिंगत होऊ दे. नक्षत्र व शेअर मार्केट संबंधित व्हिडिओ बघण्यासाठी इंट्रोडक्शन व्हिडिओ दिलेला आहे. वरती आय बटनवर क्लिक करा. धनुराशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये वैचारिक स्पष्टता, आध्यात्मिक उन्नती आणि व्यावसायिक दिशा यामध्ये महत्त्वपूर्ण स्थिती निर्माण होणार आहे. गुरुचा प्रभाव विचारांना उंची देणारा असला तरी मंगळ आणि चंद्राचा काहीसा अस्थिर प्रभाव तुम्हाला अतिउत्साही आणि भावनाप्रधान बनवू शकतो. तुम्हाला स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे, पण तो घेताना अनुभव, अभ्यास आणि योग्य वेळ यांचा आधार घ्यावा लागेल. व्यावसायिक क्षेत्रात नवीन दृष्टिकोन तर नातेसंबंधात समजूतदार आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या काळ फारसा अडचणीचा नाही, पण सावधगिरीने पावलं उचलणं आवश्यक आहे. कौटुंबिक वातावरणात आनंदाचे क्षण असले तरी काही लहान सहान वाद उद्भवू शकतात. आरोग्याच्या बाबतीत विशेषतः रक्तदाब, यकृत व दृष्टीशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. धनुराशीचा अधिपती गुरु हा सप्तम स्थानात असल्याने नातेसंबंध, सहकार्य, व्यवसाय व वैवाहिक जीवन या बाबींवर त्याचा विशेष प्रभाव राहील. चंद्र, मंगळ आणि शनीची ऊर्जा तुमच्या मनस्थितीत चढउतार निर्माण करू शकते. काही क्षण असे येतील जेव्हा तुम्हाला सर्व काही थांबवून एकांत हवासा वाटेल आणि काही क्षणी तुम्ही सगळं हातात घेण्यास तयार असाल. ह्या 2 टोकांमध्ये तुम्ही जर मधला मार्ग निवडलात तर आठवड्यावर तुम्ही स्थिरतेने पुढे जाऊ शकता. सध्या ग्रहस्थिती ही विचारपूर्वक कृती करणाऱ्यांना फळ देणारी अशी आहे. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने धनुराशीच्या जातकांसाठी हा आठवडा व्यावसायिक क्षेत्रात दूरदृष्टी दाखवण्याचा आहे. नवीन विचार, योजना किंवा संपर्क तयार होण्याची शक्यता आहे. उच्चपदस्थ व्यक्तींशी संवाद साधण्यासाठी ही योग्य वेळ आहे. नोकरीत असणाऱ्यांना नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते, परंतु त्याबाबतीत आत्मविश्वास आणि सुस्पष्टता आवश्यक आहे. मंगळाच्या उपस्थितीमुळे तुमचं काम जलद गतीने पूर्ण होईल, पण कधीकधी तो उतावळेपणा देखील वाढवू शकतो. त्यामुळे निर्णय घेताना अधिक तपशिलात विचार करा. व्यावसायिकांसाठी गुरुवार नंतरचा काळ अधिक लाभदायक ठरणार आहे. नवीन भागीदारी किंवा ग्राहक जोडणं शक्य आहे. एखाद्या जुन्या क्लायंटशी पुन्हा संबंध प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या धनुराशीच्या जातकांना या आठवड्यात आर्थिक स्थैर्य चांगलं राहणार आहे, परंतु काही अनपेक्षित खर्चाची शक्यता आहे. विशेषतः वैद्यकीय, प्रवास किंवा घरातील तातडीच्या कामाशी संबंधित गुंतवणुकीबाबत जुन्या सल्ल्यावर चालण्याऐवजी नवीन अभ्यास करा. जमीन, घर किंवा वाहनाशी संबंधित कागदपत्रे नीट तपासा. काही धनुराशीच्या जातकांना घरातील व्यक्तींसाठी खर्च करावा लागू शकतो. विशेषतः शिक्षण आणि प्रवासासाठी अनावश्यक खर्च टाळण्यासाठी प्रत्येक व्यवहाराची नोंद ठेवणं फायदेशीर ठरेल. बँक व्यवहारांमध्ये तुमची खात्रीपूर्वक बँकिंग प्रणाली आहे त्याचा वापर करा. प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये धनुराशीच्या जातकांना आपल्या भावना स्पष्टपणे व्यक्त केल्या नाहीत तर गैरसमज वाढू शकतात. एकमेकातील संवाद वाढवावा लागेल.
जर एखाद्या प्रपोजल किंवा निर्णय प्रलंबित असेल तर शनिवार नंतर त्यावर विचार करावा. काही क्षुल्लक मुद्द्यांवरून वादविवाद टाळा. विवाहित धनुराशीचे जातक आपल्या जोडीदाराच्या आरोग्याबाबत संवेदनशील राहावं. घरातील निर्णयांमध्ये जोडीदाराचा सहभाग आवश्यक आहे. नात्यांमध्ये पारदर्शकता ठेवल्यास बंध अधिक दृढ होतील. नातेसंबंध संपूर्ण आठवड्यात तुमचं मानसिक संतुलन ठरवतील. त्यामुळे कुठलीही गोष्ट मनात न ठेवता बोलून ती सोडवण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक जीवनामध्ये वातावरण या आठवड्यात सौम्य असणार असून सौहार्दपूर्ण असणार असेल, परंतु बुधवारनंतर एखादी गोष्ट उगाच वादात बदलू शकते. घरातील ज्येष्ठ सदस्यांशी सुसंवाद आवश्यक आहे. काही धनुजातकांना भावंडांशी आर्थिक व मालमत्तेसंबंधित चर्चा करावी लागू शकते. घरात पूजा, दानधर्म किंवा आध्यात्मिक वातावरण निर्माण केल्यास मानसिक शांतता लाभेल. एखाद्या घरगुती निर्णयात तुमचं मत विचारात घेतलं जाईल. शनिवारचा दिवस कौटुंबिक सहलीसाठी किंवा घरातील ताण कमी करण्यासाठी अनुकूल आहे. आरोग्यदृष्ट्या या आठवड्यात आरोग्याच्या बाबतीत थोडं सावध राहणं गरजेचं आहे. पचनसंस्थेशी संबंधित विकार, रक्तदाबातील चढउतार, डोळ्यातील थकवा किंवा मान व खांद्यातील दुखणं जाणवू शकतं. आठवड्याच्या सुरुवातीला अतिथकवा जाणवेल. पोषणयुक्त अन्न, वेळेवर झोप आणि गरज असल्यास थोडा विश्रांतीचा काळ वाढवल्यास तुमची तब्येत चांगली राहील. मानसिकदृष्ट्या सशक्त राहण्यासाठी ध्यान किंवा प्राणायामाचा आधार घ्या. नकारात्मक वृत्ती आणि भीतीपासून दूर राहणं गरजेचं आहे. शक्यतो वादविवादांपासून स्वतःला दूर ठेवा. धनुराशीसाठी या आठवड्याचे शुभ अंक आहेत 3 व 7, अशुभ अंक आहे 5 व तटस्थ अंक आहे 8. धनुराशीसाठी शुभ रंग आहे पिवळा व केशरी व अशुभ रंग आहे राखाडी व काळसर आणि धनुराशीसाठी शुभवार आहेत रविवार व गुरुवार. धनुराशीसाठी शुभ दिनांक आहेत 30 जून व 4 जुलै व धनुराशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या गुरुवारी ब्रह्मचारी विद्यार्थ्याला फळ किंवा गोड धान्य दान करा आणि देवानांच ऋषीणांच गुरुं कांचन संदीपम बुद्धिभूतम त्रिलोकेशम तम नमामि बृहस्पतीम ह्या मंत्राचा येत्या गुरुवारी औदुंबराखाली किंवा दत्त मंदिरात 108 वेळा जप करा. त्यामुळे तुमचा गुरुग्रह बलवान होईल व निर्णयशक्ती आणि आध्यात्मिक स्थैर्य वाढवण्यास तो तुम्हाला सकारात्मक मदत करेल. मकर राशीच्या जातकांना या आठवड्यात संयम, धैर्य आणि व्यावसायिक शिस्त यांचा योग्य वापर करा. अनेक क्षेत्रात यशाचा मार्ग मोकळा होईल. शनी, गुरु आणि बुध यांचे प्रभाव तुमच्यासाठी नवीन संधी, यश आणि जबाबदाऱ्या घेण्याची वेळ घेऊन येतील. शनिग्रहाची राशी असल्यामुळे तुम्ही स्वाभाविकच काटेकोर, स्थिर व परिपक्व विचार करणारे आहात. त्यामुळे ह्या आठवड्यात काही महत्त्वाचे निर्णय घेताना संयमाने काम घेतल्यास आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक स्थैर्य मिळू शकते. प्रेमसंबंधात थोडा भावनिक गोंधळ असला तरी स्पष्ट संवादामुळे तो तुम्हाला दूर करता येईल. आरोग्याच्या दृष्टीने मानसिक थकवा आणि सांधेदुखी किंवा थकवा जाणवू शकतो. या आठवड्यात शनीचा प्रभाव तुमच्यावर मजबूत आहे. त्यामुळे काटेकोरपणा, शिस्त, जबाबदारी आणि आत्मनियंत्रण यांचा विशेष प्रभाव ह्या आठवड्यात दिसून येईल. बुधाच्या शुभदृष्टीमुळे संवाद कौशल्यात सुधारणा होईल आणि गुरुग्रहामुळे निर्णय क्षमता अधिक स्पष्ट होईल. मात्र कधीकधी या सगळ्याच्या परिणामाने मनावर अधिक ताण येऊ शकतो. म्हणूनच यशाच्या शिखरावर पोहोचताना विश्रांती आणि मानसिक शांती यांचा समतोल राखणं आवश्यक आहे. या काळात स्वतःवर विश्वास ठेवून फायदेशीर काम करत राहा. यश तुमचेच आहे. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने मकर राशीच्या जातकांसाठी आठवडा कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढवणारा असला तरी त्या जबाबदाऱ्या यशाकडे घेऊन जातील. वरिष्ठ तुमच्यावर विश्वास ठेवून एखादी महत्त्वाची जबाबदारी देऊ शकतात. बुधवारी किंवा शुक्रवारी एखादी यशस्वी मीटिंग होईल. कामाच्या ठिकाणी जुने अडथळे दूर होण्यास सुरुवात होईल. व्यवसाय करण्यासाठी आठवडा गुंतवणूक, विस्तार योजना आणि करारांबाबत सकारात्मक आहे. जर तुम्ही उद्योग किंवा सेवा क्षेत्रात असाल तर ग्राहक संख्या वाढण्याची शक्यता आहे. पण कोणत्याही महत्त्वाचा करार करण्यापूर्वी सर्व कायदेशीर बाबी तपासून निर्णय घ्या. आर्थिकदृष्ट्या आठवडा मकर राशीच्या जातकांना स्थिर आणि सकारात्मक असणार असून खर्च आणि बचतीमध्ये योग्य संतुलन ठेवू शकाल. घरातील काही गरजेच्या वस्तूंवर खर्च होऊ शकतो, पण तो योजनाबद्ध असेल. काही मकर राशीच्या जातकांना जमीन, घर खरेदी किंवा वाहन या संदर्भात निर्णय घ्यावे लागतील. गुंतवणुकीसाठी शनिवार नंतरचा काळ योग्य आहे. साठवलेले पैसे बुद्धिमत्तेने वापरणे आवश्यक आहे. काही जणांना वृद्ध पालकांसाठी आर्थिक खर्च या आठवड्यात करावा लागू शकतो. बचतीचे नवीन मार्ग शोधाल. ऑनलाईन आर्थिक व्यवहारात मात्र सावधगिरी बाळगलेली बरी.
प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये मकर राशीच्या जातकांना थोडी अस्थिरता जाणवेल. या आठवड्यात भावनांना फारसा थारा न देता व्यवहाराला अधिक महत्त्व द्याल. त्यामुळे नात्यात गोडवा कमी होईल. त्यामुळे प्रिय व्यक्तींना आपले प्रेम व आदर व्यक्त करत राहा. कधीकधी थोडा भावनिक ओलावा नात्यात नवचैतन्य निर्माण करेल. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराशी भावनिक संवाद वाढवा. घरगुती गोष्टी, आर्थिक निर्णय किंवा मुलांबद्दल मतभेद असतील तर ते शांतपणे चर्चा करून सोडवा. विवाहेतर गुंतवणुकीपासून स्वतःला दूर ठेवा. शांततेने नात्यात गुंतवून राहिल्यास सगळं सुरळीत होईल. कौटुंबिक जीवनामध्ये घरातील वातावरण सध्या थोडं कामकाजमय आणि शांत आहे. विशेषतः तुम्ही घरातील निर्णय घेणारे असाल तर तुमच्याकडून घरातील सदस्यांच्या अपेक्षा वाढणार आहेत. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात. वडीलधाऱ्यांच्या तब्येतीची योग्य ती काळजी घ्या. भावंडांशी मालमत्तेसंदर्भात किंवा आर्थिक बाबीवर चर्चा होऊ शकते. घरगुती खर्च, नवीन वस्तूंची खरेदी यामध्ये तुमचं मत निर्णायक ठरेल. आईसोबत जिव्हाळ्याचा संवाद घडवून आणण्यासाठी एखादा धार्मिक प्रसंग या आठवड्यात घडू शकतो. रविवारी घरात एखादा स्नेहभोजन किंवा छोटासा कार्यक्रम घडवून आणल्यास वातावरणात सकारात्मकता वाढेल. आरोग्यदृष्ट्या या आठवड्यात मकर राशीच्या जातकांनी थोडं सावध राहणं गरजेचं आहे. विशेषतः सांधेदुखी, पाठीचा ताण, थकवा किंवा थोडासा तणाव जाणवू शकतो. सततच्या कामामुळे तुमचं शरीर थकून जाईल. योगा, ध्यानधारणा किंवा लहानशी सकाळची चाल ही थकव्यावर उपायकारक ठरू शकते. काही जणांना झोपेच्या वेळेची अनियमितता त्रासदायक ठरेल. संगणकावर सतत काम करणाऱ्यांनी डोळ्यांची विश्रांती घेणे आवश्यक आहे. शनीच्या प्रभावामुळे मनात थोडंसं एकाकीपणा जाणवेल. त्यामुळे संवाद ठेवणं आणि आपली मनस्थिती इतरांशी शेअर करणं हे उपयुक्त ठरेल. मकर राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे 4 व 8, अशुभ अंक आहे 5 व तटस्थ अंक आहे 2. मकर राशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे गडद निळा व काळसर राखाडी. अशुभ रंग आहे चटकदार पिवळा व गडद हिरवा. आणि मकर राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचे शुभवार आहेत बुधवार व शनिवार व शुभ दिनांक आहेत 2 जुलै व 5 जुलै. मकर राशीसाठी या आठवड्याचा उपाय: येत्या शनिवारी संध्याकाळी एखाद्या गरीब वृद्धाला काळ्या वस्त्राचे दान करा व ओम शम शनैश्वराय नमः हा मंत्र 108 वेळा जप करा. त्यामुळे शनीचा सकारात्मक प्रभाव मिळेल आणि व्यावसायिक व आरोग्यसंबंधी अडथळे दूर होण्यास मदत होईल. कुंभ राशीच्या जातकांसाठी आठवडा मानसिक स्पष्टता, भावनिक स्थैर्य आणि व्यावसायिक आकलन ह्या त्रिसूत्रीवर आधारित आहे. शनी, मंगळ आणि बुध या ग्रहांचे प्रभाव विचार आणि कृती यामध्ये समतोल राखण्याचा सल्ला देतील. तुम्हाला यशाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी जुन्या चुका स्वीकाराव्या लागतील आणि नवीन दृष्टिकोन अंगीकारावे देखील लागतील. नातेसंबंधात थोडा तणाव निर्माण होऊ शकतो, परंतु संवादाच्या माध्यमातून तो सहज दूर होईल. आरोग्याच्या बाबतीत थोडेसे अनियमिततेचे संकेत आहेत. आर्थिक बाबतीत संयम व नियोजन गरजेचे आहे. आठवड्याच्या उत्तरार्धात काही गोष्टींचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. कुंभ राशीचा अधिपती शनी असल्यामुळे शिस्त, नियमबद्धता आणि गंभीरता यांचे प्रभाव तुमच्या वागणुकीत सतत जाणवतील. सध्या शनी गोचरीने त्रयस्थ भावात असल्यामुळे सल्ला, विचारमंथन, सामाजिक सहभाग ह्यामध्ये वाढ होईल. बुध व मंगळ एकत्रितपणे तुमच्या आर्थिक आणि सामाजिक वर्तुळावर प्रभाव निर्माण करू शकतात. त्यामुळे जरी मानसिक गोंधळ जाणवला तरीही संवाद कौशल्य आणि परिस्थितीचे आकलन तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील. एकूणच आठवडा तुमच्यासाठी निर्णय क्षमता तपासण्याचा आहे. बुद्धिप्रधानता व व्यावहारिकता ह्याचा उत्तम समन्वय साधावा लागेल. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने हा आठवडा नवीन संधी समोर आणेल. नोकरीत बदल किंवा प्रोजेक्टमध्ये जबाबदारी वाढवण्याची शक्यता आहे. गुरुवारनंतर वरिष्ठांच्या नजरेत तुमचं स्थान मजबूत होईल. ज्यांना नवीन नोकरी हवी आहे त्यांच्यासाठी हा आठवडा अर्ज पाठवण्यासाठी अनुकूल आहे. व्यावसायिकांसाठी हा काळ प्रयोगशीलतेचा आहे. नवीन प्रॉडक्ट, नवीन क्लायंट आणि नवीन मार्केटमध्ये प्रवेश करता येईल. पण व्यवहार करताना अधिकृत कागदपत्रे नीट तपासलेली बरी. भागीदारीत काम करणाऱ्यांनी पारदर्शकता ठेवल्यास नफा वाढण्याची शक्यता आहे. तांत्रिक क्षेत्रामधील व्यक्तींना विशेष लाभ मिळेल. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा कुंभ राशीच्या जातकांना आर्थिक स्थैर्य राखणं महत्त्वाचं ठरेल. बुध व मंगळाच्या प्रभावामुळे अनपेक्षित खर्च वाढण्याची शक्यता आहे. काही कुंभ राशीच्या जातकांना कर्ज परतफेडीचा ताण जाणवू शकतो. नवीन आर्थिक व्यवहार करताना मात्र योग्य ती काळजी घ्या. जमीन मालमत्ता व्यवहार शक्यतो ह्या आठवड्यात टाळलेले बरे. आर्थिक व्यवहार करताना भागीदारीमध्ये व्यवहारांची नोंद करून ठेवा. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये काही मदत किंवा अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता आहे. मित्र किंवा सहकाऱ्यांकडून आर्थिक पाठबळ मिळू शकते.
प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये थोडा भावनिक तणाव जाणवेल. तुमचे विचार स्पष्ट असले तरी समोरच्याशी संवाद नसेल तर गैरसमज वाढू शकतो. आपल्या भावना अडवून न ठेवता प्रामाणिकपणे व्यक्त करा. नव्याने नातं सुरू करणाऱ्यांसाठी मंगळवार नंतरचा काळ अनुकूल आहे. विवाहित लोकांनी जोडीदाराशी सुसंवाद ठेवावा. जोडीदाराच्या कुटुंबाशी संवाद साधल्यास संबंध अधिक दृढ होतील. घरातील जबाबदाऱ्या वाटून घेणे आणि एकमेकांच्या मतांचा आदर करणे आवश्यक आहे. कौटुंबिकदृष्ट्या घरगुती वातावरणात संवादाला खूप महत्त्व आहे. एखाद्या जुन्या मुद्द्यावरून घरातील वातावरण थोडं तणावपूर्ण होऊ शकतं. वृद्ध सदस्यांच्या सल्ल्याने वाद मिटू शकतो. आईवडिलांची साथ मानसिक आधार देईल. भावंडांमध्ये सहकार्याची भावना वाढीस लागेल. एखादा धार्मिक व सामाजिक प्रसंग घरात घडवून आणल्यास घरातील ऊर्जा सकारात्मक राहतील. कुटुंबात एखाद्या सदस्याच्या आरोग्याबाबत काळजी वाटू शकते. विशेषतः शनिवारी घरात नवीन वस्तूंची खरेदी शक्य आहे, पण गरज आणि बजेट यांचा विचार होणं आवश्यक आहे. आरोग्यदृष्ट्या मानसिक थकवा, डोकेदुखी आणि रक्तदाब संबंधित त्रास कुंभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात जाणवू शकतो. स्क्रीन टाईम कमी करा. विशेषतः रात्रीच्या वेळी मोबाईल किंवा लॅपटॉपवर सतत काम करणं टाळा. पोषणयुक्त अन्न, नियमित झोप आणि साधे व्यायाम हे आरोग्यासाठी उपयुक्त ठरतील. चपळता कमी जाणवू शकते, त्यामुळे शरीराला गरजेनुसार विश्रांती द्या. योग, प्राणायाम किंवा मृदुचाल ह्याचा व्यायाम करा. मानसिक थकवा टाळण्यासाठी स्वतःला वेळ द्या आणि तेच आवश्यक आहे. कुंभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 4 व 7, अशुभ अंक आहे 2 व तटस्थ अंक आहे 6. कुंभ राशीसाठी शुभ रंग आहे निळा व पांढरा, अशुभ रंग आहे केशरी, गडद व गुलाबी व शुभवार आहेत सोमवार व शुक्रवार. व कुंभ राशीसाठी या आठवड्याचे शुभ दिनांक आहेत 30 जून व 5 जुलै. कुंभ राशीसाठी या आठवड्याचा उपाय, येत्या शुक्रवारी पिंपळाच्या झाडाला 1 तांब्याभर पाणी घालून ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा 108 वेळा जप करा. ज्यामुळे तुमचे मानसिक स्थैर्य आणि व्यावसायिक यशात वाढ होईल. मीन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात अंतर्ज्ञान, समजूतदारपणा आणि कलेचा उपयोग महत्त्वाचा ठरेल. गुरु, शुक्र आणि चंद्राच्या प्रभावामुळे तुम्ही भावना, सौंदर्य आणि आध्यात्मिकतेच्या जवळ जाल. कामाच्या ठिकाणी स्थैर्य आणि कौशल्य ह्यावर आधारित यश मिळेल. प्रेमसंबंधात गोडवा आणि सहवास वाढेल. कौटुंबिक संबंध सकारात्मक असले तरी निर्णय घेताना स्पष्टतेने वागणं आवश्यक आहे. आरोग्यदृष्ट्या विशेष काळजी घ्या. विशेषतः पचनतंत्र आणि डोळ्याशी संबंधित समस्या या आठवड्यात डोकं वर काढू शकतात. आर्थिकदृष्ट्या विचारपूर्वक पावले टाकलीत तर संतुलन राखू शकाल. एकूणच ही वेळ स्वतःचा आत्मिक आणि सामाजिक विकास घडवून आणण्यासाठी योग्य आहे. गुरु आणि शुक्र या 2 ग्रहांचा सखोल प्रभाव तुमच्या विचारसरणीवर आणि वागणुकीवर पडणार आहे. तुमच्या संवेदनशीलता, समर्पण भावना आणि नात्यांना प्राधान्य देण्याची वृत्ती ठळकपणे दिसून येईल. चंद्राचा गोचर तुमचं मन कधी आनंदी तर कधी विचलित करू शकतो. या आठवड्यात तातडीने निर्णय घेणं टाळा. प्रत्येक गोष्ट खोलवर समजून घेऊन कृती करा. विशेषतः भावनांच्या आधारे एखादं मोठं पाऊल उचलण्याआधी मानसिक स्पष्टता मिळवा. यश मिळवायचं असेल तर भावना आणि व्यवहार ह्यामधील समतोल साधावा लागेल. करिअर व कामाच्या दृष्टीने ह्या आठवड्यात तुम्ही चांगलं प्रदर्शन करू शकाल. विशेषतः जर तुमचं काम सर्जनशील, शिक्षण, सेवा आणि कलेशी संबंधित असेल तर वरिष्ठ तुमच्या समजूतदार, संयमी आणि सहकारी स्वभावामुळे प्रभावित होतील. काही मीन राशीच्या जातकांना सहकारी बदल, टीम शिफ्ट किंवा लघु प्रशिक्षण मिळू शकतं. व्यावसायिकांसाठी नवीन गुंतवणुकीची शक्यता असून ती शुक्र आणि बुध यांच्या अनुकूलतेवर अवलंबून असेल. करार किंवा करारनामा करताना सर्व नियम व अटी नीट वाचा. डिजिटल व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. बुधवारनंतर कामात स्थिरता आणि उत्पन्नात वाढ होणार आहे. मात्र काही अनपेक्षित खर्च देखील विशेषतः घरगुती व आरोग्यासंदर्भात निर्माण होऊ शकतात. बँक व्यवहारात विशेष काळजी घ्या. कोणी तुमचं नाव वापरून काही आर्थिक व्यवहार करतोय का हे तपासा. बचतीचा प्लॅन पुन्हा एकदा तपासावा लागेल. शनिवारी कोणतीही मोठी खरेदी किंवा कर्ज घेताना तातडीने निर्णय घेऊ नका. जोडीदारासोबत आर्थिक विषयावर संवाद ठेवा. प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये हा आठवडा अत्यंत मधुर आणि रोमॅन्टिक असणार असून शुक्र आणि चंद्राच्या प्रभावामुळे तुम्ही भावनांनी भारावून जाल आणि प्रिय व्यक्तींशी खोल संवाद साधाल. नवं नातं सुरू करायचं असल्यास गुरुवारी पहिला प्रयत्न यशस्वी ठरू शकतो. विवाहित व्यक्तींनी आपल्या जोडीदाराशी वेळ घालवावा. त्यांना आपल्या भावनांची जाणीव करून द्यावी. घरगुती वादप्रसंगी संयम ठेवावा, कारण लहान गोष्टीतून गैरसमज वाढण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या मतांना महत्त्व दिल्यास नात्याचा गोडवा टिकून राहील.
कुणाच्याही भावना न दुखावता प्रामाणिकपणे संवाद साधा. कौटुंबिक जीवनामध्ये सौहार्दपूर्ण वातावरण राहील. घरातील वृद्ध व्यक्तींशी संवाद साधणं गरजेचं आहे व त्यांना वेळ देणं आवश्यक आहे. घरात काही नवीन निर्णय घेतले जातील आणि त्यात तुमचं मत महत्त्वाचं ठरेल. बंधू भगिनींबरोबर सौहार्दाने वागा. एखाद्या मुद्द्यावर मतभेद असले तरी सहमतीने मार्ग काढा. शुक्र आणि गुरु ह्यांचं संयोजन कौटुंबिक आनंद वाढवेल. रविवारचा दिवस घरगुती स्नेहभोजन किंवा छोट्या सहलीसाठी योग्य ठरेल. घरातले वातावरण सकारात्मक ठेवण्यासाठी वाद टाळा. आरोग्यदृष्ट्या मीन राशीच्या जातकांनो, ह्या आठवड्यात तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष करणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. त्यामुळे शरीर अशक्त व थकलेलं जाणवणार नाही. पचनसंस्थेशी संबंधित त्रास जसे की गॅस, ॲसिडिटी, अपचन याच्यावर विशेष लक्ष द्या. डोळ्यामध्ये थकवा, डोकेदुखी किंवा ॲलर्जी ह्याची शक्यता आहे. झोपेच्या वेळेची शिस्त पाळा. मानसिकदृष्ट्या सकारात्मक राहण्यासाठी प्राणायाम आणि ध्यानधारणा प्रभावी ठरू शकते. सामाजिक मीडियावर वेळ घालवण्यापेक्षा थोडा निसर्गात आणि संगीतासोबत घालवा. आळस किंवा उदासीनता तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम करू शकते. म्हणून सकस आहार, पुरेशी झोप आणि आनंददायक संवाद यांचा वापर करा. मीन राशीसाठी आठवड्याचे शुभ अंक आहेत 3 व 6. अशुभ अंक आहे 5 व तटस्थ अंक आहे 8. मीन राशीसाठी आठवड्याचे शुभ रंग आहेत पांढरा व हलका निळा आणि निषिद्ध रंग आहेत गडद हिरवा व तपकिरी. मीन राशीसाठी ह्या आठवड्याचे शुभवार आहेत गुरुवार व रविवार. मीन राशीसाठी आठवड्याचे शुभवार आहेत रविवार व गुरुवार आणि शुभ दिनांक आहेत 3 जुलै व 5 जुलै. तसेच मीन राशीसाठी ह्या आठवड्याचा उपाय, येत्या गुरुवारी एखाद्या वृद्ध साधूला पिवळ्या वस्त्राचे दान करा आणि पाव किलो चणे व गूळ अर्पण करा. तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा 108 वेळा दत्तगुरूंच्या मंदिरात जाऊन जप करा. त्यामुळे गुरुग्रहाचे अनुकूल फळ मिळेल व मानसिक शांतता प्राप्त होईल. हे होते मेष ते मीन या 12 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य दिनांक 29 जून ते 5 जुलै ह्या कालावधीचे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जे पहिल्यांदाच आमच्या चॅनेलवर हा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी कृपया चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. धन्यवाद.